मीनाक्षी, काय झालंय अभि? तुम्ही प्लीज माझ्याशी असे वागू नका हो. मला खरंच काही झालेलं नाहीये. ठीक आहे मी कधी म्हणालो की तुला काही झालंय? मीनाक्षी, आय नो यू आर फाईन. तू तू जाऊन आराम कर जा. हे सगळं राहू दे इथेच. आज जा आणि आराम कर. काय झालंय मीनाक्षी? तुला माझ्याशी काही बोलायचं आहे का? नाही, काही नाही. ठीक आहे, जा, जाऊन आराम कर. डोंट वरी अभि, डॉक्टरांबरोबर बोलणं झालंय, पोहोचतच असतील. तीच गाडी आहे का? हो, 1 मिनिट में आलो. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तुमचीच वाट बघत होतो. बरं, ॲड्रेस वगैरे सापडायला काय प्रॉब्लेम? नो नो, तुम्ही लोकेशन पाठवलंच होतं, सो काही प्रॉब्लेम नाही आला. सुप या या. हॅलो डॉक्टर. हॅलो. अभिजित परांजपे, डॉक्टर दाते. मला तेजसने तुमच्याबद्दल खूप काही सांगितलंय. तुम्ही तुमच्या बिझी शेड्यूलमधनं वेळ काढून आलात, खरंच मनापासून थँक्स. कुणी मला थँक्स म्हटलं तर मलाही बरं वाटतं, पण काम झाल्यावर तेव्हाच मनाला बरं वाटतं. बरं डॉक्टर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही आमच्या घरच्यांना समजावलेलं आहे. गुड. मला आता सगळ्यात आधी पेशंटला ऑब्झर्व करावं लागेल, त्यानंतरच मी पुढचे डिसिजन घेऊ शकेन. येस डॉक्टर, तुम्ही म्हणाल तसं करू आम्ही. आम्हाला फक्त मीनाक्षी लवकरात लवकर बरी झालेली हवी आहे. मी आहे ना, तुम्ही आता काहीही काळजी करू नका. अभि, एक काम कर, तू हो पुढे, मी डॉक्टरांना घेऊन येतो आता. ठीक आहे, या डॉक्टर. या. आईला बुलबुल आहे या, लयच खतरनाक गेला. फिल्म लाईनला गेला तर वास्कर बिस्कर घेशील. आले डॉक्टर. येतात. एक नंबर बाबा. सर, तुम्हाला माझं काम आवडलं, हीच माझ्या कामाची पोचपावती आहे. ही फक्त रंगीत तालीम आहे. खरा प्रयोग आता आहे. ओव्हर कॉन्फिडंट होऊन चालणार नाही. म्हणजे म्हणजे हा जो कॉन्फिडन्स आहे ना, हा असंच ठेव. कसं आहे, आतमध्ये काय बोलायचंय, काय करायचंय, त्याच्यासाठी अभ्यास लागतोय. घरामध्ये ऑलरेडी एक खरा डॉक्टर आहे. संशय जर का तुझा आला ना, तर ही जी काय मान झुकवली ना, तीच का आपण गटारात फेकन. कळलं का? चला आता आज जाऊ, पेशंट वाट बघतोय. आले. या डॉक्टर. मीनाक्षी वहिनी कुठे? आहे आतमध्ये. बरं झालं, ओळख करून देतो. हे मिस्टर दाते, माझ्या डॅडच्या रेफरन्सने आलेत. नमस्कार. नमस्कार. ही सोहा, ही डॉक्टर होणार आहे. तुम्ही बसा ना डॉक्टर. हो. डॉक्टर, तुम्हाला हे सांगायचं होतं की तेजस, बी केअरफुल. प्लीज डोंट कॉल मी डॉक्टर इन फ्रंट ऑफ पेशंट. Otherwise, you know,
हो हो, तुम्हाला डॉक्टर म्हणून कोणी हाक मारणार नाहीये. पण एक लक्षात ठेवा, तुम्ही इथे अभिचे क्लायंट म्हणून आलेला आहात. खास भेट घेण्यासाठी आलायत. सोहा, काकू, क्लिअर ना? खरंच मला वेड नाही ना लागलेलं? नाही नाही, मी वेडी नाहीये. मी वेडी नाहीये. ज्या नात्यांसाठी तू या सख्या नवऱ्याला बाजूला काढून फेकलं, तीच नाती आता तुला इडी समजते. इडी आमची मीनाक्षी येडी, आमची मीनाक्षी येडी. मीनाक्षी, काय हो, काय झालं? अगं बाहेर माझे एक क्लायंट आलेत. खूप जुने क्लायंट आहेत. खरं तर त्यांना आपल्या लग्नाला यायचं होतं, पण त्यांना काही जमलं नाही. त्यामुळे त्यांना तुला भेटायची इच्छा आहे. सो ते आलेत बाहेर. तू जरा बाहेर येशील का? आणि हो, त्यांच्यासाठी काहीतरी खायलाही बनव. आई आणि सोहा तुला मदत करतील. ठीक आहे, मी लगेच काहीतरी खायला करते त्यांच्यासाठी. अभि, ते तुझे क्लायंट तुला बाहेर बोलवत आहेत. हां, मी आलोच. तू ये बाहेर. चल. बायको, या खऱ्या नवऱ्याला सोडून तो जो काय डम्मी खोटा नवरा तू केलाय ना, त्योच तुझ्या बरोबर आता खोटं बोलतोय, खोटं वागतोय. का आवडतंय का आता? तो जो काय आता बाहेर क्लायंट आलाय ना, तो काय त्याचा क्लायंट बियन काय नाही. तो आपला माणूस आहे. तो आता नकली याड्याचा डॉक्टर बनून आलाय, ती बी आपल्या सांगण्यावरून. कसं आहे बायको, यात समजच आहे ना, काहीच खरं नाही. तुझा नवरा खोटा, तू खोटारडी, मी तेजस खोटारडा, आणि तुझी समधी नाती आहेत ना, ती बी सगळी खोटीच. तो आता जो काय आलाय ना बाहेर आपला माणूस, तुझ्यावर कसा उपचार करतो आता बघत राहा. आणि हा, तुझ्या भावी येड्यापणाच्या झटक्यासाठी ऑल द बेस्ट. बाय. आल्या. मीनाक्षी, हे मिस्टर प्रधान, माझे खूप जुने क्लायंट आहेत. नमस्कार. सर, ही मीनाक्षी माझी बायको. मी तुमच्या लग्नाला आलो नव्हतो ना, सो आज इथे तुमच्या हस्बंडकडे काम होतं. म्हटलं चला तुमचीही भेट होईल.
मिस्टर परांजपे, तुम्हा दोघांची जोडी एकदम छान दिसते. थँक्यू सर. सर जरा आलोच. मीनाक्षी, तू सरांसाठी काहीतरी पोहे वगैरे बनवतेस? मीनाक्षी वहिनी, मीनाक्षी, मी काही मदत करू का? नको आई, करते मी. काही मदत लागली तर सांग. सोहा, वहिनींच्या काही मेडिकल रिपोर्टच्या फाईल असतील तर त्या आणतेस? हो, आणते. बरं डॉक्टर, हल्लीच्या दिवसांमध्ये मीनाक्षी वहिनींच्या स्वभावामध्ये जरा ड्रॅस्टिक चेंज आलाय. म्हणजे काही दिवसांपूर्वी त्यांनी सिलेंडरच्या गॅसचा जो नॉब असतो तो ओपन करून ठेवला होता. त्याच्यानंतर चक्क अभिच्या कस्टर्डमध्ये मी विष मिसळलंय असा डायरेक्ट आरोप केला होता. आणि काल परवा तर स्वतःच्या अंगावरती अख्खा पिठाचा डबा पलटी करून ठेवला होता. आमची एवढीच इच्छा आहे की लवकरात लवकर वहिनी यातून बाहेर पडाव्यात. आणि ते ऍक्च्युली सगळं माझ्या समोर घडलं, त्यामुळं मी जरा शॉकमध्ये. ओके, आपण बघू. मला त्यांना अजून काही वेळ ऑब्झर्व करावं लागेल. मला त्यांचं चेकअपही करावं लागेल. तुम्ही जे सांगताय त्यावरून मला ही जरा केस गंभीरच आहे असं वाटतंय. मिस्टर अभिजित, हे असे कधी कधी पेशंट नकळत व्हायलंट होतात. इव्हन एखाद्याला सिरियसली हर्टही करू शकतात. अगदी समोरच्या व्यक्तीचा जीव घेण्या इतपतही ते आपलं लिमिट क्रॉस करू शकतात. माझ्याकडे काही दिवसांपूर्वी अशीच एक सेम केस आली होती. सेम पेशंटचे सिम्पटम्स होते. मी घरच्यांना पेशंटच्या बाबतीत वॉर्न करूनही त्यांनी माझं कधी ऐकलं नाही. त्या बाईने, त्या पेशंटने शेवटी तिच्या तंद्रीत स्वतःच्याच नवऱ्याचा गळा कापला.
आई, मला माहिती आहे तुम्ही सगळे माझ्याशी असं का वागताय. तुम्हाला माझी काळजी आहे म्हणून तुम्ही माझ्याशी असे वागताय, आणि मला तुमची काळजी आहे म्हणून मला स्वतःशीच असं वागावं लागतंय. ये सर, पुढे या. सर, माझं म्हणणं होतं की मी यापुढे काही दिवस घरातनंच काम करेन, तर तुम्हाला मीटिंगसाठी घरी यायला काही प्रॉब्लेम नाही ना? हो चालेल, पण माझी एक अट आहे. म्हणजे मी ज्या वेळेला इथे मीटिंगला येईन तेव्हा मला तुमच्या बायकोच्या हातचे पदार्थ खायला मिळाले पाहिजे, तरच मी येईन. शुअर सर. अभिजित, आपण आधीचा प्रोजेक्ट करूया, म्हणजे पुढच्या वेळेला मी येताना त्या फाईल घेऊन येईन. हो सर. मीनाक्षी, कुठे गेली होतीस तू? टेरेसवर गेले होते. टेरेसवर? आत्ता का? शतपावली करायला. नक्की काय चाललंय तेच कळत नाहीये. कळतंय मला. माझ्या अशा चौकशी करण्यानं तुला वाईट वाटतंय. यांच्या अशा वागण्याचं आधी फक्त वाईट वाटत होतं, पण आता खरंच त्रास व्हायला लागलाय. नक्कीच तुलाही त्रास होत असेल, पण पर्याय नाही मीनाक्षी. त्या विक्रमने खरंच माझ्या समोर काही पर्याय ठेवलेला नाहीये. त्याच्यामुळेच माझी नाती असूनही सध्या माझ्यासाठी ती नसल्यासारखी झालीये. हिच्याच बाबतीत हे असं का घडतंय? देव मीनाक्षीची एवढी परीक्षा का घेतोय? मला कळतच नाहीये देवानी नक्की काय मांडून ठेवलंय माझ्या नशिबात.